सत्यम वद धर्मंचन स्वाध्यायान्ना प्रमदः तैत्तरीय उपनिषदामध्ये हे वचन आलेलं आहे। अर्थात धर्मशास्त्राने जी इष्टकर्म सांगितलेली आहे त्या इष्टकर्मामध्ये सत्य बोलणं हे एक इष्टकर्म सांगितलेलं आहे। सत्य बोलण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि सत्य बोलण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागते की मी आजपासून खरं बोलणार आहे। द्रोणाचार्य कौरवांना आणि पांडवांना युद्धनीती धनुर्विद्या शिकवत असताना त्यासोबतच नीतिशास्त्र धर्मशास्त्र जेव्हा शिकवत असत तेव्हा हा पाठ आला, सत्यम वद। त्यांनी कौरवांना विचारलं तुम्हाला पाठ समजला का? कौरवांना सगळ्यांनी सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं गुरुजी 4 अक्षर 2 शब्द आहे, सत्यम वद, समजलं, पुढचं शिकवा। अनुक्रमे पांडवांना विचारलं, चौघांनी हो सांगितल्यावर धर्मराज युधिष्ठिराला विचारलं, धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं गुरुजी सत्यम वद, अक्षर समजली, शब्द समजला, अर्थ समजला, परंतु धर्मशास्त्राला त्या शब्दाच्या मागून माझ्याकडून ज्या आचरणाची अपेक्षा आहे त्याबाबत मी थोडासा साशंक आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुजींनी पाठ घेतला। 15 दिवस निघून गेले। शेवटी धर्मराजाला विचारलं, धर्मराजा आता समजलं का? धर्मराजाने सांगितलं गुरुजी सत्यम वद याचा आज अर्थ कळाला आणि आजपासून मी प्रतिज्ञा घेतो। धर्मराजाने घेतलेली प्रतिज्ञा होती सपदी विलयमे तुमे राज्यलक्ष्मी ही उपरिपतंतु अथवा कृपाणधाराः अपहृततराम कृतशिरांतौ मम तु मतीर्न मनाग अपयितु धर्मात। अर्थात माझी सगळी लक्ष्मी आत्ताच्या आत्ता विलयाला गेली। अपहृततराम शिराः कृतांतौ, माझं शरीर माझं मस्तक माझ्या शरीरापासून वेगळं जरी केलं गेलं तर मम तु मतीर्न मनाग अपयितु धर्मात। आजपासून माझी मती माझी बुद्धी कधीही असत्याचा मार्ग स्वीकारणार नाही। आजपासून मी कधीही खोटं बोलणार नाही। सत्य बोलण्यासाठी प्रतिज्ञा करावी लागते।